नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रों, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 कृतीपत्रिका क्रमांक 1 यामधील विविध घटकांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रों समजून घेऊया यामध्ये विद्यार्थी मित्रों आनुवंशिकता, आनुवंशिक लक्षणे, लक्षणाचे प्रकटीकरण, गुणसूत्राची रचना व प्रकार, केंद्रक आम्ल, DNA आणि RNA. तर विद्यार्थी मित्रों या विविध घटकांची चर्चा इयत्ता 9वी मध्ये आपण केलेली आहे. उजळणी म्हणून पुन्हा एकदा आपण या घटकांची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रों इयत्ता 9वी पाठ क्रमांक 16 आनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये या विविध संकल्पना, हे विविध घटक आपण यापूर्वी अभ्यासलेलेच आहात. या संकल्पनेनुसार आपल्याला काही क्षमता या ठिकाणी प्राप्त होण्याची गरज आहे. तर कोणकोणत्या क्षमता आहेत विद्यार्थी मित्रों या ठिकाणी पाहूया. आपण अनुवंश व आनुवंशिक शास्त्राबद्दल माहिती घेऊन मात्या पित्या व संतती यांच्यामधील साम्य व भेद हे आनुवंशिकतेचे परिणाम आहेत आणि ते माता पित्याकडून मिळणाऱ्या जनुकामुळे प्रकट होतात हे जाणून घेऊया. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रों आकृतीवरून गुणसूत्राची रचना आपल्याला माहिती झाली पाहिजे, त्याचे प्रकार, गुणसूत्राचे प्रकार ओळखता आले पाहिजेत, हेही क्षमता आपल्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रों DNA आणि RNAची रचना सांगता आली पाहिजे. विद्यार्थी मित्रों या गोष्टी आपल्याला या संकल्पनेचा अभ्यास केल्यानंतर आल्या पाहिजेत. तर या संकल्पना येण्यासाठी लक्षात घेऊया हे या ठिकाणी आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रों लक्षात घेऊया. बघा विद्यार्थी मित्रों, आपल्या आसपास निसर्गातील एकच प्रजातीमध्ये खूप विविधता असते, हे आपण अभ्यासलेले आहे विद्यार्थी मित्रों. परंतु ही विविधता नेमकी कशामुळे निर्माण होते याचा आपण विचार करूया. तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या आसपास निसर्गामध्ये एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी निरनिराळ्या व्यक्तीचे चेहरे दिलेले आहेत, चेहऱ्याची ठेवण दिलेली आहे. बघा इथं विद्यार्थी मित्रों चेहऱ्याची ठेवण, आपण आपल्या परिसरामध्ये अनेक व्यक्ती पाहतो, प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण ही वेगवेगळी आहे. नाकाची ठेवण, ओठाची ठेवण ही वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येकाची आहे. त्याचबरोबर कानाच्या पाळीची ठेवण, कपाळावरील केसांचा कोन, निरनिराळ्या डोळ्यांची ठेवण ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. हे आपण निरीक्षणांती आपल्याला लक्षात येईल. तर या चित्रामध्ये चेहऱ्यातील काही भेद दिले आहेत, त्याचे निरीक्षण करा. आपण सर्व मनुष्य प्राणी असूनही सर्वांच्या उंचीमध्ये, रंगामध्ये, चेहऱ्याच्या ठिकाणीमध्ये फरक आहे. काही जणांच्या कानाची पाळी पूर्णपणे चिकटलेली असतात, तर काहीच्या अर्ध्या चिकटलेल्या असतात. विद्यार्थी मित्रों बघा, काही जणांच्या कानाच्या ज्या पाळ्या आहेत ती चिकटलेल्या असतात, काही जणांच्या अर्ध्या चिकटलेल्या असतात. त्याचबरोबर नाकाची ठेवण, ओठाची ठेवण, नाकाचा बाक, कपाळावरील केसांचा कोन हा प्रत्येकाचा हा वेगवेगळा असतो. विद्यार्थी मित्रों उंचीची ठेवण ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की एकाच प्रजातीमध्ये या ठिकाणी खूप विविधता आहे. हे झालं मनुष्य प्राण्याचं. त्यानंतर वनस्पतीचं सुद्धा अशाच प्रकारे प्रत्येक जातीची ही विविधता आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता असते आणि ही विविधता कशामुळे निर्माण होते हेही आपण गेल्या इयत्तेमध्ये पाहिलेले आहेत आणि पुढेही पाहणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रों अनुवंश
अनुवंश म्हणजेच काय तर पाहणार आहोत आपण. सजीवामधील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरण्याच्या प्रवृत्तीला अनुवंश असे म्हणतात. बघा, सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरण्याच्या प्रवृत्तीला अनुवंश असं म्हणतात. म्हणजेच मातापित्याचे गुणधर्म त्यांच्या अपत्यामध्ये उतरणं, मातापित्याचे जे गुणधर्म आहेत ते त्यांच्या मुलामध्ये संक्रमित होणं, या क्रियेला अनुवंश असे म्हणतात. म्हणजेच सजीवातील गुणधर्म एका पिढीतून त्याच्या दुसऱ्या पिढीत उतरण्याच्या प्रवृत्तीला अनुवंश असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रो, पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते. अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या सजीवामध्ये भेद सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवामध्ये भेद तुलनेने असतात. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या सजीवामध्ये भेद हे कमी प्रमाणात असतात, सूक्ष्म असतात. बघा, सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवामध्ये भेद हे तुलनेने अधिक असतात. तर विद्यार्थी मित्रो, तुम्हाला लक्षात आले असतील बाबी, सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरण्याच्या प्रवृत्तीला आपण अनुवंश असं म्हटलेलं आहे. हे अनुवंश अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या सजीवामध्ये सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादन होणाऱ्या सजीवामध्ये भेद हे तुलनेनं अधिक असतात. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण आनुवंशिक शास्त्र, आनुवंशिक शास्त्र म्हणजेच काय याची माहिती घेऊया. सामान्यपणे अनुवंशाचा आणि मुख्यतः जनुकांचा अभ्यास करणाऱ्या जीवशास्त्राच्या शाखेला आनुवंशिक शास्त्र असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रो, काय म्हटलेलं आहे बघा, सामान्यपणे अनुवंशाचा आणि मुख्यतः जनुकाचा अभ्यास करणाऱ्या जीवशास्त्राच्या शाखेला आनुवंशिक शास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे अनुवंशाचा आणि जनुकांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे, जीवशास्त्राची जी शाखा आहे, त्या शाखेलाच आनुवंशिक शास्त्र असं म्हटलं जातं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण आनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण. बघा विद्यार्थी मित्रो, आनुवंशिक लक्षणे व लक्षणाचे प्रकटीकरण, माता पित्याकडून संततीमध्ये येणारी लक्षणे व त्यामुळे दिसून येणारे साम्य व भेद यांनाच आनुवंशिक लक्षणं असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रो, आनुवंशिक लक्षणं म्हणजेच काय बघा, माता पित्याकडून संततीमध्ये येणारी लक्षणे व त्यामुळे दिसून येणारे साम्य, सारखेपणा व भेद यांनाच आनुवंशिक लक्षणं असे म्हणतात. पेशीतील गुणसूत्रे, त्याच्यातील डीएनएचा रेणू आणि त्यात असणारी न्यूक्लियोइडची क्रमवार रचना यावर आनुवंशिक लक्षणे ठरतात. तर विद्यार्थी मित्रो बघा, आनुवंशिक लक्षणे कशावर ठरतात बघा, पेशीतील गुणसूत्रे, त्यांच्यातील डीएनएचा रेणू आणि त्यात असणारी न्यूक्लियोइडची क्रमवार रचना यावर आनुवंशिक लक्षणे ठरतात. आणि त्यांच्या माता पित्याकडून मिळणाऱ्या जनुकामुळे ती प्रकट होतात. उदाहरणार्थ, वनस्पतीची उंचीची वाढ ही वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावर अवलंबून असते. वनस्पती किती प्रमाणात विकर व संप्रेरक तयार होईल हे डीएनए वरील जनुक ठरतं. तर विद्यार्थी मित्रो बघा, आनुवंशिक लक्षणे कशावरून ठरतात. आनुवंशिक लक्षणं म्हणजेच काय तर माता पित्याकडून संततीमध्ये संक्रमित होणारी जी साम्य व भेद जी लक्षणं आहेत त्यालाच आनुवंशिक लक्षणं असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रो, आणि ही लक्षणं कशावरून ठरतात तर डीएनएचा रेणू आणि त्यात असणारी न्यूक्लियोइडची क्रमवार रचना यावर आनुवंशिक लक्षणे ठरतात. तर आनुवंशिक लक्षणे कशावर ठरतात, डीएनएचा रेणू आणि त्यात असणारी न्यूक्लियोइडची क्रमवार रचना यावर आनुवंशिक लक्षणे ठरतात. माता पित्याकडून मिळणाऱ्या जनुकामुळे ती प्रकट होतात. आपण पाहिलं उदाहरण, वनस्पतीची वाढ ही वृद्धी संप्रेरकामुळे होते. वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावर अवलंबून असते. वनस्पतीमध्ये किती प्रमाणात हे विकर हे संप्रेरक तयार होईल यावर ते डीएनए हे जनुक ठरवतं. यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण गुणसूत्र म्हणजेच काय याची माहिती पाहणार आहोत. गुणसूत्रे, तर गुणसूत्र म्हणजेच काय विद्यार्थी मित्रो,
सजीवाच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच गुणसूत्र होय. गुणसूत्र म्हणजेच काय बघा, सजीवाच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच गुणसूत्र होय. तो प्रामुख्यानं केंद्रक आम्ल व प्रथिने यापासून बनलेला असतो. गुणसूत्रावर आनुवंशिक गुणधर्माचा आराखडा जनुकाच्या स्वरूपात असतो. प्रत्येक सजीवाच्या जातीत गुणसूत्राची संख्या ठराविक व निश्चित असते. बघा विद्यार्थी मित्रो, गुणसूत्र म्हणजेच काय, तर सजीवाच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच गुणसूत्र होय. तो प्रामुख्यानं केंद्रक आम्ल व प्रथिने यांनी बनलेला असतो. गुणसूत्रावर आनुवंशिक गुणधर्माचा आराखडा जनुकांच्या स्वरूपात असतो. प्रत्येक सजीवाच्या जातीत गुणसूत्राची संख्या ही ठराविक निश्चित असते. प्रत्येक गुणसूत्र हे विद्यार्थी मित्रो DNA बनलेले असते. पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती असते. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू म्हणतात. यामुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. प्रत्येक भागास गुणसूत्रभुजा म्हटलं जातं. विशिष्ट गुणसूत्रावरील गुणसूत्र बिंदूची जागा ठराविक असते, त्यामुळे गुणसूत्राचे 4 भाग पडतात. तर बघा विद्यार्थी मित्रो, प्रत्येक गुणसूत्र हे DNA बनलेले असते. पेशी विभाजनाच्या अवस्थेमध्ये ते दंडाकृती असते. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू म्हणतो. आणि या गुणसूत्र बिंदूमुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. प्रत्येक भागास गुणसूत्रभुजा असं म्हटलं जातं. विशिष्ट गुणसूत्रावरील गुणसूत्र बिंदूची जागा ठराविक असते, त्यामुळं गुणसूत्राचे 4 भाग पडतात. बघा विद्यार्थी मित्रो, 4 भाग कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रो? बघा, मध्यकेंद्रीय, उपमध्यकेंद्रीय, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री असे गुणसूत्राचे 4 भाग पडतात. गुणसूत्राचे प्रकार म्हणजे गुणसूत्राचे प्रकार आकार व रचनेनुसार पडतात. बघा, आकार आणि रचनेनुसार हे गुणसूत्राचे प्रकार पडतात. समजातीय गुणसूत्र म्हणजे सामान्यतः काही पेशीत गुणसूत्राच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसूत्रे आकार व रचनेने सारखी असल्यास त्याला समजातीय गुणसूत्र म्हणतात. म्हणजे आकार व रचनेने सारखी जी असतात त्याला समजातीय गुणसूत्र म्हणतात. आणि आकार व रचनेसारखी नसल्यास त्याला विजातीय गुणसूत्र म्हटलं जातं. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्राची एक जोडी अन्य जोड्यापेक्षा वेगळी असते. या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्रे व अन्य गुणसूत्रांना ही अलिंग गुणसूत्रे म्हणतात. म्हणजेच गुणसूत्राचे प्रकार आकार व रचनेनुसार कशा प्रकारे पडले जातात? समजातीय गुणसूत्रे, विजातीय गुणसूत्रे, लिंग गुणसूत्रे आणि अलिंग गुणसूत्रे अशा प्रकारे गुणसूत्राचे प्रकार आणि गुणसूत्राच्या जागेनुसार गुणसूत्राचे प्रकार हे पडतात. यानंतर विद्यार्थी मित्रो आपण DNA म्हणजेच काय याची माहिती घेऊया. DNA अर्थात डिऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. विद्यार्थी मित्रो पहा, डिऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. तर विद्यार्थी मित्रो, गुणसूत्रे ही प्रामुख्यानं DNAचीच बनलेली असतात. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशीचा अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्र फ्रेडरिक मिशन यांनी या अम्लाचा शोध लावला. आणि नंतर विद्यार्थी मित्रो, DNAची रचना ही सर्व सजीवांमध्ये सारखी असते. इसवी सन 1953 साली वॅटसन आणि क्रिक यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. हे रेणू पेशीचे कार्य, वाढ व विभाजन नियंत्रित करतात. या DNA रेणूतील रेणुखंडांना जनुके म्हणतात. DNA रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लिएटेड नावाच्या लहान रेणूंचा बनलेला असतो. विद्यार्थी मित्रो, नायट्रोजन युक्त पदार्थ बघा विद्यार्थी मित्रो, या DNA मध्ये कोणकोणते असतात? ॲडिनिन, ग्वानिन,
सायटोसिन, थायमिन अशा 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ या DNA मध्ये असतात. त्यापैकी ॲडिनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन आणि थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात. तर DNAची विद्यार्थी मित्रो रचना पहा, आपण पाहिलेली आहे. DNAची रचना म्हणजे DNAचा आकार हा सर्पिलाकृती असतो, हे आपल्याला माहीत आहे. सर्व सजीवामध्ये DNAची रचना ही सारखी असते. 1953 साली वॅटसन आणि क्रिक यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती पहिल्यांदा तयार केली. हे रेणू पेशीचे कार्य, वाढ, विभाजन हे नियंत्रित करतात. DNA रेणूतील रेणुखंडांना जनुके म्हणतात. DNA रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लिएटेड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. त्याचबरोबर यामध्ये नायट्रोजन युक्त पदार्थ ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन अशा 4 प्रकारचे असतात. ॲडिनिन, ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन, थायमिन यांना पिरिमिड्स असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो DNAची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो RNA अर्थात रायबोन्यूक्लिक ॲसिड. तर RNA म्हणजेच काय? रायबोन्यूक्लिक ॲसिड. तर विद्यार्थी मित्रो RNA बघा काय आहे? रायबोन्यूक्लिक ॲसिड. तर यात ग्वानिन, सायटोसिन, ॲडिनिन, युरॅसिल हे 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांचा समावेश असतो. हे केंद्रक आम्ल, रायबो शर्करा, फॉस्फेटचे रेणू, एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयोगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्यूक्लिएटेड तयार होते. त्यांच्या कार्यप्रणालीनुसार त्यांचे रायबोझोमल RNA, मेसेंजर RNA आणि ट्रान्सफर RNA असे प्रकार पडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रो RNA म्हणजेच काय बघा, यात ग्वानिन, सायटोसिन, ॲडिनिन, युरॅसिल हे 4 नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत. हे केंद्रक आम्ल, रायबो शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयोगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतून एक कडी म्हणजेच न्यूक्लिएट तयार होते. आणि त्यांच्या कार्यप्रणालीनुसार त्यांचे रायबोझोमल RNA, मेसेंजर RNA आणि ट्रान्सफर RNA असे 3 प्रकार हे या ठिकाणी पडलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपण सराव करूया. काही प्रश्न या कृतीपत्रिकेच्या आधारे दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा दिलेला आहे विद्यार्थी मित्रो, सराव करूया. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रो, गुणसूत्राच्या खालील प्रकारानुसार आकृतींची नावे लिहा. तर गुणसूत्राच्या प्रकारानुसार खालील आकृतींची नावे लिहा. तर पहिला प्रकार विद्यार्थी मित्रो, गुणसूत्राची रचना ही कशा प्रकारे पडलेली असते. तर गुणसूत्र बिंदूची जागा कुठं असते त्यावरून गुणसूत्राचे प्रकार हे पडलेले आहेत. तर या ठिकाणी गुणसूत्राचे 4 प्रकार पडलेले आहेत. तर यामध्ये पहिला प्रकार, याचे नाव आहे पहिला विद्यार्थी मित्रो, पहिला प्रकार आहे मध्य केंद्री. तर याचा जो आहे तो मध्य केंद्री, या ठिकाणी मध्य केंद्री लिहायचं, मध्य केंद्री. त्यानंतर दुसरा प्रकार आहे उपमध्य केंद्री, उपमध्य केंद्री. त्यानंतर तिसरा प्रकार आहे अग्रकेंद्री, अग्रकेंद्री आय अक्षरासारखा असतो. आणि चौथा प्रकार आहे अंत्यकेंद्री, अंत्यकेंद्री, अंत्यकेंद्री. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो पहिला प्रकार आपण पाहिला मध्यकेंद्री. मध्यकेंद्री हा या गुणसूत्राची रचना इंग्रजी फी अक्षरासारखी दिसते आपल्याला विद्यार्थी मित्रो. यात गुणसूत्र भुजा हे समान लांबीचे असतात. उपमध्यकेंद्री यामध्ये विद्यार्थी मित्रो, उपमध्यकेंद्रीमध्ये या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असतो. या ठिकाणी गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास दिलेला आहे, तो यल अक्षरासारखा भासतो आपल्याला इंग्रजीतील.
यात एक गुणसूत्रभुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. त्यानंतर तिसरा आपण पाहिलं विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी तिसरा आहे अंत्यकेंद्री. अंत्यकेंद्री यामध्ये विद्यार्थी मित्रो गुणसूत्र बिंदू हा टोकाला असतो. इथं हा इंग्रजी आय सारखा दिसतो आपल्याला. एकच गुणसूत्रभुजा या ठिकाणी असते. आणि चौथा प्रकार अंत्यकेंद्री. अंत्यकेंद्रीमध्ये विद्यार्थी मित्रो बघा, या गुणसूत्रबिंदू हा टोकाला असतो. हा इंग्रजी जे अक्षरासारखा आपल्याला दिसतोय. तर पहिला आहे मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, त्यानंतर या ठिकाणी अंत्यकेंद्री. हा तिसरा आहे अंत्यकेंद्री. बघा, पहिला आहे मध्यकेंद्री, दुसरा आहे उपमध्यकेंद्री, तिसरा आहे अंत्यकेंद्री आणि चौथा आहे अग्रकेंद्री. पहिला आहे मध्यकेंद्री, दुसरा आहे उपमध्यकेंद्री, तिसरा आहे अंत्यकेंद्री. अशा प्रकारे गुणसूत्रबिंदूच्या नुसार त्यांचे 4 प्रकार या ठिकाणी पडलेले आहे. त्यांची नावं आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, काही वनस्पतीची उंची वाढलेली दिसते तर काही वनस्पतीमध्ये वाढ खुंटलेली दिसते. तर काही वनस्पतीची उंची वाढलेली दिसते, काही वनस्पतीची उंची खुंटलेली दिसते. हे कसं काय? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी वनस्पतीची उंची ही वनस्पतीमध्ये असलेल्या वृद्धी संप्रेरकावर अवलंबून असते. वनस्पतीच्या उंचीतील वाढ ही वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावर अवलंबून असते. वनस्पतीद्वारा निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण संबंधित विक्राच्या कार्यक्षमतेवरून ठरते. कार्यक्षम विक्रे जास्त प्रमाणात संप्रेरक निर्माण होतात, त्यामुळे वनस्पतीची उंची वाढते. पण जर विक्राची कार्यक्षमता कमी पडली तर संप्रेरक कमी प्रमाणात तयार होतात, त्यामुळे वनस्पतीची वाढ ही खुंटली जाते. पहा विद्यार्थी मित्र, बघा, वनस्पतीची उंची ही वनस्पतीद्वारे निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकावरून ठरली जाते. वनस्पती ही त्या प्रमाणावर वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावर अवलंबून असते. वनस्पतीद्वारा निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण संबंधित विक्राच्या कार्यक्षमतेवरून ठरते. कार्यक्षम विक्रे जास्त प्रमाणात संप्रेरक निर्माण करतात, त्यामुळे वनस्पतीची उंची वाढते. पण जर विक्रांची कार्यक्षमता कमी पडली तर संप्रेरक कमी प्रमाणात तयार होतात, त्यामुळे वनस्पतीची वाढ ही खुंटली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. पहा, खालील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. बघा विद्यार्थी मित्रो, खालील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. या ठिकाणी अनुक्रमांक, सजीव आणि गुणसूत्राची संख्या दिलेली आहे. तर 46 गुणसूत्रे, इथं गुणसूत्राची संख्या दिलेली आहे. सजीव विचारलेला आहे. या ठिकाणी पहिला आहे मानव. या ठिकाणी मानव असं आपल्याला लिहिता येईल, मानव. त्यानंतर 48 गुणसूत्रे कोणामध्ये असतात? तर बटाटा. यामध्ये बटाट्यामध्ये 48 गुणसूत्रे असतात. त्यानंतर इथं खेकड्याला किती गुणसूत्रे विचारलेली आहेत? खेकड्यामध्ये 200 गुणसूत्रे असतात विद्यार्थी मित्रो, 200. आणि 4 गुणसूत्रे कोणामध्ये असतात? तर या ठिकाणी गोलक्रमी हा शब्द येईल, गोलक्रमीमध्ये 4 गुणसूत्रे असतात. आणि पुन्हा विचारलेलं आहे 26 गुणसूत्रे कशामध्ये असतात? तर बेडकामध्ये. बघा, या ठिकाणी सजीव मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात, बटाट्यामध्ये 48 गुणसूत्रे असतात, खेकड्यामध्ये 200 गुणसूत्रे असतात, गोलक्रमीमध्ये 4 गुणसूत्रे असतात आणि बेडकामध्ये 26 गुणसूत्रेही असतात. तर अशा प्रकारे हा तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 4, खालील आकृतीला नावे द्या. तर या ठिकाणी आकृती
ही दिलेली आहे गुणसूत्राची रचना. ही कशाची आकृती आहे? गुणसूत्राची रचना. तर हा जो पहिला भाग आहे याला गुणसूत्रभुजा, गुणसूत्रभुजा, भुजा, गुणसूत्रभुजा असं हे नाव आपल्याला देता येईल. गुणसूत्रभुजा. बघा विद्यार्थी मित्रो, याला नाव काय देता येईल? गुणसूत्रभुजा. गुणसूत्रभुजा पहिल्याला नाव देता येईल गुणसूत्रभुजा. दुसऱ्याला नाव काय देता येईल? इथं पी भुजा, पी भुजा. त्यानंतर या ठिकाणी मध्यभागी काय आहे? गुणसूत्रबिंदू, गुणसूत्रबिंदू असं नाव देता येईल. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी गुणसूत्रबिंदू हे नाव देता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला चौथं नाव आहे क्यूभुजा. इथं क्यूभुजा हे नाव देता येईल, क्यूभुजा. अशा प्रकारे आपल्याला याची नाव देता येईल. तर पहिला त्या ठिकाणी गुणसूत्रभुजा, पी भुजा, गुणसूत्रबिंदू आणि क्यूभुजा आणि लास्ट आहे DNA. ही आकृती कशाची आहे? गुणसूत्राची रचना ह्याची आकृती. त्यानंतर प्रश्न 5वा, खालील आकृतीला नावे द्या असं प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रो. खालील आकृतीला नावे द्या. तर या ठिकाणी आपल्याला आकृतीला पहिलं या ठिकाणी काय नाव देता येईल? तर पेशी म्हणून इथं नाव देता येईल. बघा, पेशी. त्यानंतर इथं पेशी केंद्रक, या ठिकाणी पेशी केंद्रक. आणि या ठिकाणी आपल्याला गुणसूत्र आणि या ठिकाणी जनुक. तर बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पेशी म्हणून नाव द्यायचं आहे, या ठिकाणी पेशी केंद्रक नाव द्यायचं आहे, या ठिकाणी गुणसूत्र म्हणता येईल आणि या ठिकाणी जनुक असं नाव देता येईल आपल्याला. तर अशा प्रकारे या आकृतीला आपण नावं द्यावयाची आहेत. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला ही आकृती कशाची आहे असं विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ही आकृती पहा कशाची आहे? तर DNA रचना. ही आकृती कशाची आहे? DNA रचना. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे विद्यार्थी मित्रो. DNAच्या प्रतिकृतीत न्यूक्लियोइडचे, विद्यार्थी मित्रो बघा, DNAच्या प्रतिकृतीत न्यूक्लियोइडचे 2 समांतर धागे एकमेकाभोवती लपटलेले असतात. यास कोणती रचना म्हणतात? तर यास द्विसर्पिल अर्थात डबल हेलिक्स रचना असं म्हणलं जातं. द्विसर्पिल रचना अर्थात डबल हेलिक्स असं म्हणलं जातं. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले, यातील नायट्रोजनयुक्त पदार्थाची नावे लिहा. तर नायट्रोजनयुक्त पदार्थ कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रो? ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन यांना म्हणले. ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन अशा 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत. त्यानंतर DNAचा प्रत्येक खांब कशानं बनलेला आहे विद्यार्थी मित्रो? तर DNAचा बघा प्रत्येक खांब हा शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांनी बनलेला आहे. शर्करेचा रेणू आणि फॉस्फरिक आम्ल यांनी बनलेला आहे. अशा प्रकारे याची आपल्याला उत्तरं देता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न असा विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित केला आहे, सहसंबंध ओळखा. सहसंबंध ओळखा. ॲडिनिन, थायमिन, इथं काय येईल? सायटोसिन विचारलेलं आहे. इथं ग्वानिन, सायटोसिन, ॲडिनिन, थायमिन, इथं ग्वानिन हा शब्द येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न असा उपस्थित केला आहे विद्यार्थी मित्रो, पुढे दिलेल्या आकृतीतील RNAचे प्रकार ओळखून लिहा. तर प्रकार ओळखून लिहा. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला बघा हे प्रकार काय आहे. पहिला प्रकार काय आहे? मेसेंजर RNA. मेसेंजर RNA पहिला प्रकार आहे मेसेंजर RNA. दुसरा काय आहे विद्यार्थी मित्रो? रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA. दुसरा प्रकार काय आहे? रायबोझोमल RNA. आणि तिसरा प्रकार काय आहे विद्यार्थी मित्रो? या ठिकाणी ट्रान्सफर RNA.
ट्रान्सफर आर एन ए, ट्रान्सफर आर एन ए, ट्रान्सफर आर एन ए, अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला देता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र व्यवस्थित आपण प्रतिपत्रिका ही सोडवायची आहे, कारण ही मूल्यमापनाला याचे मार्क धरणार आहेत. धन्यवाद.